नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावे। नाफेड आणि एनसीएफ आणि त्यानंतर एनसीईएल च्या माध्यमातून कांदा निर्यातीला पारदर्शकता कशी आहे आणि काय त्या संदर्भातील सविस्तर लाईव्ह अपडेट आलेले आहे। कांदा भावासंदर्भातील थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन पर्यंत पोहोचते करू शकता। एनसीएलच्या कांदा निर्यातीत पारदर्शकता कमी, गोंधळ अधिक। बघू शकता, राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित म्हणजेच एनसीईएल या कंपनीच्या माध्यमातून कांदा निर्यातीचा कोटा वाढविला आहे। या निर्यातीला पारदर्शकता कमी व गोंधळच अधिक आहे। दुबई बाजारात घाऊक दरापेक्षा कमी दराने निर्यात होत असल्याचं एनसीईएलच्या कामकाजात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। केंद्र सरकारने लेट खरीप कांदा हंगामात केलेल्या निर्यात बंदीने शेतकरी व कांदा निर्यात उद्योग उद्ध्वस्त झाला, तर आता लेट खरीप कांद्याची आवक संपुष्टात येऊन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे। अशा स्थितीत निर्यात खुली करावी अशी शेतकरी व निर्यातदारांची मागणी आहे। मात्र पुन्हा कांद्याचे केंद्राने यात खेळ करू कांदा निर्यातीचा कोटा वाढविला आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून 1 वर्ष स्थापन झालेल्या एनसीईएलला अनुभव नसताना कांदा निर्यातीचे कामकाज दिले आहे। यापूर्वी 1 मार्च रोजी दुबईसाठी 14,400 टन कांदा निर्यात करण्याबाबत अधिसूचना जाहीर झाली। त्यामध्ये दर 3 महिन्याला 3,600 टन कांदा निर्यातीबाबत जाहीर करण्यात आले। अशातच पुन्हा 3 एप्रिल रोजी अतिरिक्त 10,000 टन कांदा निर्यात अधिसूचना काढली। त्यामुळे एकच कंपनीच्या कायद्यासाठी वारंवार अधिसूचना काढल्या जात आहे, त्यातही पारदर्शकता नसल्याचे ओरड आहे। त्यामुळे निर्यातदारांना पोटावर पाय देऊन एकच कंपनी मोठा करण्याचा डाव असल्याचा टीका निर्यातदारांकडून होत आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।